दोन दिवसामध्ये माझा वॉच टाईम जो आहे तो झालेला आहे 270 हवर्स वॉच टाईम. तुम्ही मित्रांनो, आज मी जे 7 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मोनोटायझेशनबद्दल अप्लाय करण्या अगोदर कुठल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही तुमचा चॅनल जे आहे ते मोनोटायझेशनसाठी अप्लाय करत असाल, तुमचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले असतील, 4000 तासाचा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण झाला असेल आणि आता तुम्ही मोनोटायझेशनसाठी अप्लाय करत असाल, तर तुम्हाला या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही एकही गोष्ट स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला मोनेटायझेशन रिजेक्शन भेटणार नाही आणि अप्लाय करताना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जे मोनेटायझेशनसाठी अप्लाय करणार आहे, ठीक आहे ना. तर मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की माझं चॅनल काही चुकांमुळे मी ज्या या गोष्टींवर लक्ष दिलं नाही, त्यामुळे माझं चॅनल जे आहे ते मोनेटायझेशनपासून रिजेक्ट झालेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकतात की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कुठल्या चुका मी केल्या होत्या. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर पूर्ण बघा. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक जाणून घेणार आहोत. YPP म्हणजे काय, यूट्यूब पार्टनर प्रोग्राम म्हणजे काय. जेव्हा आपण मोनोटायझेशनसाठी अप्लाय करतो तेव्हा आपल्याला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम, किंवा जर आपण शॉर्ट्स व्हिडिओ बनवत असेल तर 90 डेजमध्ये आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करणं हे गरजेचं असतं. तुमचे जर व्हिडिओज अनलिस्टेड असतील, प्रायव्हेट असतील, तर तुम्हाला त्या व्हिडिओचा वॉच टाईम जो आहे तो भेटत नाही. तुम्ही हे तुमच्या अर्न टॅबमध्ये जाऊन चेक करू शकता. यूट्यूब स्टुडिओला म्हणजे YT स्टुडिओला जाऊन ह्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की रियूज कंटेंट. आपण आपल्या व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलवर रियूज कंटेंट वापरतो. रियूज कंटेंट म्हणजे काय की एखाद्याचे मूवी क्लिप्स म्हणा, व्हिडिओज म्हणा, आपण टिकटॉकवरून घेतले किंवा शेअरचॅटवरून घेतले किंवा कोणाचे इंस्टाग्रामवरून घेतले दुसऱ्याचे व्हिडिओज, जे की आपण आपल्या अकाउंटला एडिट करून अपलोड करत असतो, किंवा न्यूजचे फुटेज म्हणा. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यामुळे काय होतं, चॅनल हे रिजेक्ट होतं, 100% रिजेक्ट होतं. माझा पर्सनल अनुभव आहे, मी खोटं बोलत नाही, ठीक आहे ना. तर ह्या गोष्टीमुळे रिजेक्ट होतं. तर यासाठी ह्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करायचं, स्वतःचा व्हॉइस, स्वतःचा ओरिजिनल कंटेंट ह्या गोष्टी राहिल्या तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला एकदम शॉर्ट बट स्वीटमध्ये सांगणार आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे 7 गोष्टी ज्या आहेत ती आहे कॉपीराईट सेक्शन. म्हणजे तुमच्या व्हिडिओजला जर कॉपीराईट स्ट्राईक आला असेल किंवा कॉपीराईट क्लेम वगैरे आला असेल, तर यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आपण ज्या ठिकाणी ज्या व्हिडिओजला कॉपीराईट आलेलं असेल, स्ट्राईक म्हणा काय म्हणा, तर ते आधी आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, नंतरच मोनोटायझेशनसाठी अप्लाय करायचं आहे. ॲज इट इज जर आपण मोनोटायझेशनसाठी अप्लाय केलं तर आपलं मोनोटायझेशन हे रिजेक्ट होतं. तर स्ट्राईक आणि जे क्लेम्स आहेत ते यायला नको म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या व्हिडिओजमध्ये आपण जे म्युझिक आहेत ते कॉपीराईट फ्री यूज केले पाहिजेत. यूट्यूब लायब्ररीला, ऑडिओ लायब्ररीला भरपूर असे म्युझिक आहेत जे कॉपीराईट फ्री आहेत. मी तुम्हाला डेमो दाखवते की कुठले जे व्हिडिओज आहेत ते कॉपीराईट फ्री आहेत, ठीक आहे ना. जो आहे तो क्रोममध्ये ओपन करून घेतलेला आहे आणि फ्री जे ऑडिओ आहेत ते मी तुम्हाला दाखवते की यूट्यूबमध्ये फ्री ऑडिओ कुठे असतात. हे बघा, इकडं झूम करून तुम्हाला दाखवते आहे. खाली बघा म्युझिकचा सिम्बॉल आहे. तर या ठिकाणी ऑडिओ लायब्ररी आहे यूट्यूबची. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हे जे म्युझिक आहेत ते कॉपीराईट फ्री आहेत, ठीक आहे ना. इथं म्हणजे सगळं तुम्हाला भेटून जाईल की लायसन कुठलं आहे किंवा ड्युरेशन काय आहे, कधी ॲड केलं आहे, आर्टिस्ट कोण आहे, मूड म्हणजे तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे, इन्स्पिरेशनल, ड्रॅमॅटिक, हॅपी, सॅड, ब्राईट, अँग्री, सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला इझिली भेटून जातील, ठीक आहे ना. हे म्युझिक यूज केलं तर तुमच्या चॅनलमध्ये ना कधी स्ट्राईक येईल, काहीच येणार नाही. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर हे आहे यूट्यूब क्रोममध्ये ओपन करून मी तुम्हाला इथून तुम्ही म्युझिक यूज करू शकता. तर ही गोष्ट झाली सेकंड, ही पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतर तिसरी गोष्ट आहे की वॉच टाईम जो आहे तो जेन्युइन आहे का. म्हणजे यूट्यूब ओळखतो की हा फेक व्हिडिओज टू वॉच टाईम आला आहे किंवा ओरिजिनल आहे किंवा नाही, की हा वॉच टाईम रिअल आहे की फेक आहे, हे यूट्यूब ओळखतं, ठीक आहे ना. तर आता ते कसं ओळखतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो या गोष्टी लगेच ओळखतो. त्याच्या अल्गोरिदममध्ये या गोष्टी बसत नाही, त्याच्यामुळे आपलं चॅनल जे आहे ते रिजेक्ट होतं. तर यासाठी आपल्याला करायचं काय आहे, लॉंग फॉर्म कंटेंट बनवायचं आहे.
किंवा व्ह्यूअर्स रिटेन्शन वाढवायचं आहे. स्क्रीन रेकॉर्डिंग आता मी तुम्हाला दाखवते की वॉच टाईम कसा वाढतो, म्हणजे प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवते की वॉच टाईम जो आहे तो कशा प्रकारे वाढतो, म्हणजे माझ्या चॅनलवर कशा प्रकारे वाढला आहे ते मी तुम्हाला दाखवते. YT स्टुडिओमध्ये आता एक माझा व्हिडिओ मी लेटेस्ट अपलोड केलेला होता, त्याच्यामध्ये माझा वॉच टाईम जो आहे तो तुम्ही बघू शकता. फक्त एका दिवसात, म्हणजे आता त्याला झालेले आहे 2 दिवसामध्ये माझा वॉच टाईम जो आहे तो झालेला आहे 270 हवर्स. वॉच टाईम तुम्ही बघू शकता, मी खोटं बोलत नाही, हे तुम्ही पण बघू शकता. रिअल एक्झाम्पल आहे, तुम्हाला दाखवते आहे, जे माझं चॅनल आहे. तर या प्रकारे तुम्ही वॉच टाईम वाढवू शकतात आणि ही जेन्युअन गोष्ट आहे की वॉच टाईम हा वाढला गेला पाहिजे. आणि कशा प्रकारे वाढला पाहिजे, म्हणजे फेक वॉच टाईम नको आहे, कारण फेक अकाउंटने जर वॉच टाईम येत असला तर तुमचं जे मोनेटायझेशनच्या वेळेस जी 4000 तासाचा वॉच टाईम असतो, तेव्हा जर त्या रिटेन्शनमध्ये, त्या अल्गोरिदममध्ये जर तुमचा वॉच टाईम फेक निघाला तर तेव्हा मोनेटायझेशन परत एकदा तुमचं रिजेक्ट होऊ शकतं. ठीक आहे, तर ही गोष्ट. तर गोष्ट नंबर 4 अशी आहे की चॅनल ब्रँडिंग प्रॉपर पाहिजे. चॅनल ब्रँडिंग प्रॉपर म्हणजे आता कसं तुम्हाला सांगते. अबाउट सेक्शन जे आहे तुमचं चॅनलचं ते प्रॉपर पाहिजे. प्रोफाईल फोटो क्लिअर पाहिजे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते, ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की नेमकं कुठं तुम्हाला काय करायचं आहे. तर बघा, मेन म्हणजे तुमचं जे नाव आहे ते प्रॉपर असायला पाहिजे. सेकंड गोष्ट, तुमचा लोगो, जिथं तुम्ही तुमचे फोटो अपलोड केलेला आहे, आणि चॅनलचं जे ब्रँडिंग आहे, बॅनर आहे, तिथंही तुमचा फोटो प्रॉपर पाहिजे. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन तुमचं प्रॉपर पाहिजे. आता बघा, माझं डिस्क्रिप्शन जे आहे ते एकदम प्रॉपरली मी इथं दिलेलं आहे, लोकांना समजतं डिस्क्रिप्शन बघून, ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर करायच्या आहेत, ॲड करायच्या आहेत तुमच्या अकाउंटमध्ये. तर ही गोष्ट पण मॅटर करते मोनेटायझेशनसाठी. तर आता एक गोष्ट महत्त्वाची की मोनेटायझेशन करताना जे ॲडसेन्स अकाउंट आहे ते तुमचं क्लिअर पाहिजे, म्हणजे लिंक असणं गरजेचं आहे ॲडसेन्स अकाउंट. कारण होतं काय, कॉमन मिस्टेक, आपले एक ॲडसेन्स अकाउंट नाही राहत, मल्टिपल राहतं, त्याच्यामुळे यूट्यूब जे आहे ते कन्फ्यूज होतं, ठीक आहे ना. रॉंग ईमेल ॲड्रेस अजिबात पुट करायचा नाही. जो आपण रेग्युलर यूज करतो तोच ईमेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. आणि ॲड्रेस मिसमॅच करायचा नाही. ज्या ॲड्रेस आपण आधी टाकला आहे तोच ॲड्रेस आपण जेव्हा अकाउंट लिंक करतो ॲडसेन्स अकाउंट, तेव्हा तोच ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा आपण ॲडसेन्स अकाउंट लिंक करतो त्याच्यामध्ये प्रॉपर डिटेल आपल्याला भरता आल्या पाहिजे किंवा भरल्या गेल्या पाहिजे, ठीक आहे ना. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मोनेटायझेशनसाठी, लाईटली घेऊ नका. मला त्रास झालेला आहे त्या गोष्टींचा, म्हणून मी तुम्हाला. जेव्हा 6 नंबरची गोष्ट आहे की कम्युनिटी गाईडलाईन्स. यामध्ये जेव्हा यूट्यूब चॅनल आपलं अल्गोरिदम जो आहे, यूट्यूबची टीम आपलं चॅनल रिव्ह्यू करतो, तेव्हा ते कम्युनिटी गाईडलाईन्स चेक करतात. त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स येतात, कुठल्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. व्हायलन्स, हेट स्पीच तुमच्या व्हिडिओमध्ये नाही पाहिजे. मिसलिडिंग थंबनेल हे पण खूप महत्त्वाचं आहे, ते मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगते. मिसलिडिंग म्हणजे थंबनेलमध्ये वेगळंच काहीतरी डेटा, व्हिडिओच्या आतमध्ये वेगळंच काहीतरी सांगितलं. हे जर यूट्यूबला आढळलं म्हणजे ती तर रिव्ह्यू करतच, प्रत्येक व्हिडिओ रिव्ह्यू करतो मोनेटायझेशन करण्या अगोदर. तर हे जर त्यांना आढळलं तर आपलं मोनेटायझेशन ते रिजेक्ट करतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मिसलिडिंग थंबनेल्स, फेक प्रॉमिसेस, चुकीच्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या असेल व्हिडिओजमध्ये तर व्हिडिओ तुमचा मोनेटाईज होत नाही, चॅनल मोनेटाईज होत नाही, ठीक आहे ना. तर याच्यासाठी काय करायचं, क्लिकबेट चालेल पण मिसलिडिंग नको. क्लिक करण्यासाठी तुम्ही एक थंबनेल बनवू शकता, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये चुकीची माहिती तुम्ही द्यायला नको असं त्यांना वाटतं. क्लिकसाठी तुम्ही जर एखादा थंबनेल बनवला असेल तर तो चालतो, पण जर तुम्ही त्याचा गैरवापर करत असाल तर ते यूट्यूबची टीम रिव्ह्यू करतं आणि तिथंच तुमचं मोनेटायझेशन थांबवतं. गोष्ट आहे 7 नंबरची, ती की काय आहे, चॅनल रिव्ह्यू मेंटॅलिटी. चॅनल रिव्ह्यू मेंटॅलिटीमध्ये असं आहे की यूट्यूब ह्युमन रिव्ह्यू करतात की हा खरंच ओरिजिनल आहे का, याचा व्हॉईस आहे का, याचा फेस आहे का, याचा कंटेंट ओरिजिनल आहे का,
ठीक आहे ना. तर या गोष्टी रिव्ह्यू करतं यूट्यूब, आणि जर त्यांना रिपिटेटिव्ह कंटेंट आहे का किंवा ज्याही गोष्टी जर त्यांना आढळल्या तर ते तिथंच नो म्हणतं. ठीक आहे. तर याच्यासाठी काय करायचं, सेफ कंटेंट स्ट्रॅटेजी ठेवा तुमची, किंवा चॅनल म्हणजे व्हॅल्यू एंगेजमेंटवर लक्ष ठेवा की तुमचे व्ह्यूअर्स कुठले व्हिडिओ बघायला पसंत करतात, त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवा. सिम्पल बनवा, असं काही नाही की खूप साऱ्या गोष्टी लागतात, खूप इकडून तिकडून आणलं तरच आपला व्हिडिओ व्हायरल होईल, अजिबात नाही. तर ही गोष्ट तुम्ही आधी लक्षात ठेवा. याचा व्हिडिओ हे करून व्हायरल होतोय, इकडचा व्हिडिओ तिकडे करून व्हायरल होतोय म्हणून आपलाही होईल, तरी चुकीची तुमची मेंटॅलिटी आहे. तर हे अजिबात करू नका. ठीक आहे ना. तर ह्या झाल्या 7 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जर तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय करणार असाल तर ह्या 7 गोष्टी नक्की तपासा एकदा. कारण एकदा जर तुम्ही मोनेटायझेशनसाठी अप्लाय केलं आणि एकही गोष्ट सापडली तर तिथंच तुमचं चॅनल रिजेक्ट होईल. या गोष्टी लक्षात ठेवा. जर माझा हा एक्सपिरियन्स तुमच्या कामी आला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा रेडी.